जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 17वा. प्रकृती पुरुष नाम. समास 9वा. तनु चतुष्टय नाम. श्रीराम समर्थ. स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण, ऐसे हे चत्वार देह जान. जागृती स्वप्न सुसुप्ती पूर्ण, तुर्या जाणावी. श्रीराम समर्थ. बघा, मागील जो आपला समास होता तत्व निरूपणा, त्याच्यामध्ये समर्थांनी आपल्याला तत्व सांगितली ना. सूक्ष्म देहाची 25 तत्व आणि स्थूळ देहाची 25 तत्व अशी मिळून 50 तत्व सांगितले. आता तसं बघायला गेलं तर आपला हा देह 82 तत्वांचा बनलेला आहे. मग हे राहिलेली 50 मधून राहिलेली किती आहेत? 32 तत्व. ती कुठं गेली? तीच आपल्याला समर्थांना बघायचं आहे. आता काय हो, त्यामध्ये समर्थांनी आता काय सांगितलंय? स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण हे काय आहे? तो 4 देह होत. अहो, समर्थांनी ह्या देहाची निर्मिती इतकी उत्तमाची केलेली आहे. प्रत्येक अवयव कसली मशीन बसवली हो? कधी विचार केलाय का? ह्या देहाची, हे जाऊ द्या, तू जे अद्वैत निरूपण आहे ते खूप जड जाते आपल्याला. परंतु समर्थ म्हटले, अरे स्थूळ देह, सूक्ष्म देह हे बघितलं आपण. पण समर्थ म्हटले, अरे त्याच्याहूनही श्रेष्ठ ह्या देहाकडे बघायला जर गेलो, डॉक्टर, आता जे डॉक्टर आहेत, पेशानं जे सिस्टर आहेत, त्यांना माहीत आहे की देहाचे, म्हणजे आता बाळाचा जन्म जरी होत असेल, होताना सुद्धा काय हो, कशा पद्धतीनं, म्हणजे किती त्रास त्या मायेला भोगावा लागतो. जी आई बाळाला जन्म देते तिला काय करावं लागतो? त्रास सहन करावा लागतो. सोपं नाही. समर्थ म्हटले, जन्म आणि मृत्यू हा सोपा नाही हो. कारण कसं आहे, जन्म घेता, म्हणजे जन्माला येताना सुद्धा दुःख आहे आणि मरताना सुद्धा दुःख आहे. म्हणूनच ना, मेलं तरी सुतक पाळतात माणसं आणि जन्माला आलं तरी सुतकच आहे. लक्षात घ्या. 12 दिवस देवाला स्पर्श करायचा आहे का हो? जन्माला आलो तरी काय पाळतात हो? पाळतातच ना सगळे. कुठला कार्यक्रम करत नाहीत का? तर बाळातीन झाली घरात. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं? अरे देह जन्माला आला तरी तो दुःखच आहे आणि गेलं तरी दुःखच आहे. लक्षात घ्या. मग ह्याचा सोहळा कसा करता येईल हे आपल्याला बघायचं आहे. कारण का हो, संतांनी मरण सोहळा केला ना. संत तुकाराम महाराज घ्या, संत ज्ञानेश्वर महाराज घ्या. मरणाचं स्मरण असावे आणि हरिभक्ती सादर व्हावे. मरणाला घाबरलं का होते? नाहीत घाबरले. संत लोक मरणाला कधीही घाबरले नाहीत. आणि अजूनही जो स्मरणामध्ये आहे अखंड, ज्याला जाणीव आहे, तो मरणाला घाबरत नाही हो. मरणाला कोण घाबरतं? समर्थ म्हटले, ज्याला जगण्याची जास्त आवड आहे तो मरणाला घाबरतो. अहो, समर्थ म्हटले, जेवढा माणूस चिंगूसपणा करतो ना आयुष्यामध्ये, म्हणजे काय हो, धन जे साठवतो सहजासहजी, तो कोणाला काय देत नाही, तो माणूस सहजासहजी आपल्या देहातून आत्मा सोडेल का? समर्थ म्हटले, म्हणून तर हातपाय कोडून मरावं लागतं ना. सोपं आहे का? मरण एवढं सोपं नाही. म्हणून समर्थ म्हटले, मरणाचे स्मरण असू द्यावे, हरिभक्तीत सादर व्हावे. परमेश्वराचं नामस्मरण जर असेल अखंड आपल्या अंतरी, तर आपल्याला मरणाचं भय वाटत नाही हो. कधी काय येईना मरण. काय हो, कारण मरण हे कसं असतं हो माणसाला? मरण हे न चुकवता येणारी गोष्ट आहे. बघा, भले भले मोठे श्रीमंत, जगामध्ये विश्वामध्ये सर्वात श्रीमंत असणारी व्यक्ती सुद्धा काय केलं हो, मरणाला कुणी अडवू शकत नाही हो. यमाला म्हणू शकतोय का? आता एक जण म्हणाला, काय हो, त्याच्याकडे भरपूर पैसे होते आणि त्यानं काय ठरवलं की नाही, यमाला सुद्धा माणूस इतका पुढचा आहे ना. समर्थ म्हटले, माणसासारखं हुशार कोणच नाही. त्या माणसाकडं यम आल्याला त्याला कळलं की हा यम आहे म्हणून. त्यानं काय केलं हो, त्याचं पहिल्या नंबरला नाव होतं ते शेवट नंबरला घेतलं त्या व्यक्तीनं. त्यावेळेस तो यम काय म्हणाला हो? यमानं, आता तो देवच आहे हो, त्याला माहीत आहे कोणाची मरणाची वेळ कधी आहे. त्यावेळेस तो काय म्हणाला? काय नाही. त्यानं काय केलं हो, यमाची खूप काय केली ती सेवा केली ती. त्यावेळेस यम काय म्हटला? ठीक आहे,
आज काय करतो, तुझा पहिला नंबर होता, आता आज काय करतो. या मला जरा वेळ झोप लागलेली तेवढ्या वेळात हे कारस्थान केलेलं आहे माणसानं. वरचं नाव खाली घेतलं. यम म्हटलं आता ठीक आहे, मी काय करतो, खालून सुरुवात करतो. लक्षात ठेवा, मरण हे चुकवता येत नाही. कारण का हो, कितीतरी चुकवायला गेले ना हो, पण मरणाला चुकवता येत नाही हो. बंदिस्त जरी करून ठेवलं, आत्मा जरी बंदिस्त करायचं ठरवलं, तरी तो आत्मा बंदिस्त राहू शकत नाही. कारण त्याची वेळ आली, देहातून सोडण्याची वेळ आली की तो निघून जातो. समर्थ म्हटले एक दिवस काय हो ठरवलं, काय एक जणांनी काय ठरवलं नाही म्हटला, आपल्याला मरायचं नाही, एवढ्यात आपल्याला मरायचं नाही. कारण त्याला एका साधूनं काय सांगितलेलं असतं की तू एवढ्या 8 दिवसात मरणार आहे. मग त्यानं काय ठरवलं की मी इथं राहिलो तर मी मरून जाईल. म्हणून त्यानं काय केलं हो, तो हिमालयात गेला ती व्यक्ती. आता म्हणला की ह्या हिमालयामध्ये यम येऊ शकत नाही, तो पोचू शकत नाही माझ्यापर्यंत. आता ज्या वेळेस यमाला चित्रगुप्तांनी विचारलं की काय आता काय करायचं, हा माणूस तर हिमालयात गेला, त्याचा मृत्यू आहे आता. त्यावेळेस हे काय म्हटले, यम काय म्हटलं, अरे बाबा त्याचा मृत्यू हिमालयात आहे, त्याला आता हिमालयात कसं न्यायचं हा प्रश्न मला पडलेला. परंतु तो स्वतःहूनच काय आला, हिमालयाला आला आणि माझं काम काय केलं, त्यानं सोपं केलं. म्हणजे बघा, जे काही घडतं आपल्या बाबतीत तो काय असतो, योगायोग असतो. म्हणून समर्थ म्हटले की काय करायचं हो, या मरणाला घाबरायचं नाही, मरणाचं स्मरण असू द्यावं. कारण का हो, हा देह सगळ्या तत्वांनी बनलेला आहे. किती त्या परमेश्वराचा उपकार मनुष्य प्राण्याने मानले पाहिजेत हो. प्रत्येक माणसानं देवाचा खूप उपकार मानले पाहिजेत. कारण का हो, प्रत्येक अवयव जिथले तिथं बसवलाय. कुठला कारागीर असं बनवू शकतो घर बनवताना सुद्धा माणसाच्या चुका होतात हो. कितीही हुशार माणूस असला तरी घर बांधताना काय होते, थोडी का होईना काय होते, चूक होते. समर्थ म्हणते मग विचार करा, त्या परमेश्वरानं ही एवढी मनुष्य देह बनवलेत ना, व्यवस्थित बनवले हो. आपल्या टॉयलेटचा वास येतो ना, समर्थ म्हटले आपण 24 तास टॉयलेट बरोबर घेऊन हिंडतोय, आलाय का हो वास कधी? नाही आला. समर्थ म्हटले मग विचार करा, किती सांभाळलंय हो आपल्याला त्या परमेश्वरानं, किती उत्तमाचं सांभाळलंय. आणि प्रत्येक इंद्रिय, आता नाकच उरपाटं बसवलं असतं, देवानं नाकच उरपाटं बसवलं असतं तर पावसापासून कसं संरक्षण केलं असतं, सगळं पाणी कुठं गेलं असतं, नाकातच गेलं असतं ना. मग त्यानं शरीराची रचना कशी करून ठेवली हो, योग्य पद्धतीनं त्यानं शरीराची रचना करून ठेवली. लक्षात घ्या. आता समर्थ म्हटले काळं गोरं हे ज्याच्या त्याच्या कर्मानुसार, कारण देवसुद्धा काय आहे हो, काळच आहे. समर्थ म्हटले काळ्या कलरपाशी काय नाही हो, कलर कुठला का असना, कर्म उत्तमाचे असावेत, परमेश्वरासारखी कर्म असावीत आपली. कारण कलियुगात राहून सत्कर्म करणं एवढं सोपं नाही हो. कलियुगात सत्कर्म करायचं असेल तर सद्गुरू परंपरेलाच आपण जोडलं गेलो पाहिजे. सत्कर्म करणं एवढं सोपं राहिलं नाही, लक्षात घ्या. कारण का हो, घडोघडीला विषय फसवायला येतात ना, विषय काय येतात हो, फसवायला येतात. म्हणून समर्थ म्हटले विषयांना आपल्याला काय जायचं नाही हो, आहारी जायचं नाही विषयांच्या. कारण का हो, मरण कधी आहे आपल्याला माहीत नाही, पण स्मरण आपल्याला करता येते हो. समर्थ म्हटले प्रत्येक दिवस असा जगायचा की बाबा मी काय करणार आहे, उद्या मरणार आहे, असं समजून जर आपण प्रत्येक दिवस वागलो तर काय होईल हो आपल्याकडून, आपण काहीच वाईट कर्म करणार नाही. कारण एक व्यक्ती खूप दुष्ट कर्म करणारा होता हो, लोकांना मारायचा, सगळ्यांना लुबाडायचा, पोरांना मारायचा, म्हणजे जेवढं काही वाईट कर्म करायला येईल तेवढं करायचं. एक दिवस एक साधू त्यांच्या घरी आला, म्हणजे साधू म्हणजे संतच होते ते, संत तुकारामांच्याच वेळेचा भाग असावा. संत तुकाराम काय म्हटले हो त्याला, अरे बाळा तुझा 8 दिवसात मृत्यू आहे,
कारण सगळी लोक वैतागून येऊन कोणाला सांगत होते हो, संत तुकाराम महाराजांना सांगत होते की हा व्यक्ती आम्हाला खूपच त्रास देतोय, सगळ्या दादागिरी करतोय, मारतोय सगळ्यांना, काय करायचं काय सुचत नाही. त्यावेळेस संत तुकाराम महाराजांनी त्याची गाठ घेऊन त्याला काय म्हटले हो, त्याला पण तो व्यक्ती संत तुकाराम महाराजांना काय देत होता हो, आदर देत होता, त्यांच्या वचनावरती त्याचा विश्वास होता. मग संत तुकाराम महाराज म्हटले की अरे बाबा तुझा 8 दिवसात मृत्यू होणार आहे. हे ऐकून त्याला खूप धक्का बसला हो, त्याला वाटलं की आपण खरंच मरणार आहे आता. मग म्हटले काय करू, म्हटले बघ बाबा का देवाचं नामस्मरण कर एवढ्या 8 दिवसात. त्यानं काय केलं हो, 8 दिवसात कोणालाही काय इजा होईल, कोणाला वाईट बोलला नाही, कोणाला काय इजा होईल असं वागलं नाही, आचरण केलं नाही, कोणाचे पैसे घेतलेले सगळे व्यवस्थित माघारी दिले, आणि कुणाला काय मदत लागल म्हणजे त्यानं कोणाचं काय केलं हो, कोणाच्या बाबतीत अन्याय केलेला त्या काय केलं हो, त्यानं सगळीकडं आपलं पैसे वाटून दिले हो. नको म्हटलं आपल्याला, कारण आपण काय होणार आहे, मारणार आहे एवढ्या 8 दिवसात. तो एवढा चांगला वागायला लागला की त्यालाच आत्मसंतुष्टी मिळायला लागली हो, की आपल्यात एवढा बदल कसा झाला आहे, आपण तेच आहे का, पूर्वीचंच आहे का. कारण एक मृत्यूनं आपल्याला एवढं बदलवलं, आणि तो 8 दिवस झाले तरी त्याला काय झालं नाही हो, तो मग आहे तसाच होता. आणि मग तो संत तुकाराम महाराजांकडे गेला आणि म्हटला, महाराज 8 दिवस होऊन गेले, मी तर अजून जिवंत आहे, मी तुमच्या समोर आलोय, आज 9वा दिवस आहे. त्यावेळेस संत तुकाराम महाराज त्याला काय म्हटले, अरे बाबा तुझा 8 दिवसातच ह्या मृत्यू होणार आहे ना. कुठलाही पृथ्वीवरती मनुष्य जन्माला आला तर ह्या 8 दिवसाच्या बाहेर काय मरत नाही. हे 8च दिवस, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, हे 7 दिवस सोडून, म्हणजे हा आठवडा म्हणतो, ह्या आठवडा सोडून माणूस दुसऱ्या वारी मरणार आहे का हो. म्हणून समर्थ म्हटले, मी खरंच सांगितलेलं, संत तुकाराम महाराज म्हटले की तू ह्या 8च दिवसात मरणार आहे, ह्या 8वा दिवस सोडून 9वा दिवस नाही आहे यामध्ये. म्हणून म्हणले, मी म्हटलो परंतु तुला काय अनुभव आला रे बाबा. त्यावेळेस तो माणूस काय म्हटला हो, अहो महाराज हात जोड, तुम्हाला खरं काय केलं पाहिजे, नमन केलं पाहिजे. अहो मी एवढा वाईट होतो, मी ह्या 8 दिवसात कोणालाही काही त्रास दिला नाही, पण मलाही खूप काय मिळालं हो, आत्मिक समाधान मिळालं हो. मलाही वाटायला लागलं की मी काय आहे, वेगळा आहे. ह्या 8 दिवसात मला काय केलं हो, खरोखर जगायला रस्ता मिळाला हो, जगण्यासाठी मार्ग मिळाला. या तुमचे खरंच खूप आभार मानलेच पाहिजेत. त्यावेळेस संत तुकाराम महाराज काय म्हटले, अरे तू वेळेतच काय घेतली, जाणीव घेतली हो, वेळेतच काय घेतली, जाणीव घेतली, त्यामुळं तुला काय हो पश्चाताप करायची काही गरज नाही. फक्त हे जे आचरण आहे ते शेवटच्या क्षणापर्यंत ठेव, एवढीच काय करतो संत तुकाराम महाराज म्हटले अपेक्षा करतो. मग तो माणूस काय गेला हो, निघून गेला. म्हणजे संतांचं कार्य किती श्रेष्ठ होतं. संतांनी अखंड, म्हणजे आपण त्यांची बरोबरीच करू शकत नाही संतांची. कारण का हो, संतांचं कार्यच एवढं श्रेष्ठ आहे. अजूनही नाद गुंजतोय ना, अजूनही. कारण का हो, आपल्याला नुसता टाळाचा आवाज जरी ऐकला, बघा असतात विशिष्ट वाद्य असे असतात की काय हो, अंतःकरणात काय मिळतं हो. म्हणजे ते संत होऊन गेले, त्यांनी जे भजन कीर्तन केलं त्याचा आस्वाद घेण्याची, म्हणजे परमार्थ करण्याची इच्छा तर निर्माण होते ना, ते नुसता आवाज ऐकला तरी. समर्थ म्हटले, कुठलाही परमार्थ श्रेष्ठ कनिष्ठ नाही आहे, आपली भावना, आपला दृष्टिकोन कसा बघण्याकडे आहे परमार्थाकडं, हे फार महत्त्वाचं आहे. अहो कीर्तन, समर्थ म्हटले कीर्तन करू नये असातला भाग नाही, पण अंतरंगातली किरकिर गेली पाहिजे हो. काय हो, नुसतं कीर्तन करून उपयोगाचं नाही. समर्थ म्हटले अंतरंगातली किरकिर गेली पाहिजे, विषय विकारांवरती आपला काय पाहिजे हो, विजय मिळवला पाहिजे. आपण बघतोय ना की काय हो, कीर्तनकार काय करतात हो, म्हणजे एका कीर्तनकारानं तसं कार्यभाग केला तर किती बदनामी होते हो परमार्थाची. समर्थ म्हटले परमार्थ वाईट नाही आहे, विषय विकार वाईट आहेत, त्याला ओळखायला शिकावं. विषय वाचनेसाठी परमार्थ नाही. म्हणजे समर्थ म्हटले विषय विकार जर नाही ओळखता आले, आपल्याला षडविकार जर नाही ओळखता आले, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता ओळखता आले पाहिजेत. नाही ओळखता आले, वेळेवर नाही ओळखता आले तर आपला विनाशच आहे ना. मग समर्थांनी आता गेल्या भागामध्ये सांगितलं ना, त्या
कामाचा सुद्धा वापर कसा करायचा आहे समर्थ म्हटले, अरे संतती, अशी संतती निर्माण करायची की तो काय करेल हो, देशासाठी आपलं योगदान देईल, अशी संतती निर्माण करण्यासाठी काम वापरा समर्थ म्हटले. काम वापरा, पण कशासाठी वापरावं? शिवाजी महाराजांसारखा पुत्र आपल्या पोटी जन्माला यावा. समर्थ म्हटले येईल न येईल माहीत नाही, परंतु समर्थ म्हटले निवेदन ठेवायला काय हरकत आहे. आणि त्या दृष्टीनं समर्थ म्हटले ती इच्छा धरून जर आपण काय केलं हो, मुलाला जन्म दिला तर काय होणार आहे हो, निश्चित अहो सगळे कार्यभाग होतात. म्हणजे गर्भसंस्कार जे घडलेत त्यानुसार मुलं घडतात, निश्चित आहे. समर्थ म्हटले चांगलं. अहो पूर्ण विश्वामध्ये बघा, प्रत्येक देशामध्ये अशा माणसं काय आपल्याला माहीत नाहीत. प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या ठिकाणी राजा घडला म्हणून आपण नाव घेतो, छत्रपती शिवाजी महाराज घडले म्हणून आपल्या मुखातून ते नाव निघतंय. तशाच प्रकारे प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अशी कार्य केलेत हो, अशी कार्य केलेत ज्याच्या त्याच्या देशामध्ये. परंतु अशा व्यक्तीनं खूप त्रास झाला ना. त्रास जरी झाला तरी त्यांनी त्रास वाटू दिला नाही. कारण का हो, कार्य करण्यासाठीच आलोय आपण. ते काय म्हटले, कार्य करण्यासाठीच आलोय ना. म्हणून शांततेचा प्रचार म्हणजे शांतता नांदावी यासाठी भयंकर लोकांनी प्रयत्न केले हो, आणि अखंड करत राहतातच. म्हणून समर्थ म्हटले जगामध्ये विश्वामध्ये संत नाहीत असं नाही, अजूनही कार्याला आहेत. परंतु आपल्याला शोध बोध घेता आला पाहिजे हो. संतांनी आपल्याकडून काय मागितलं नाही, काय मागितलं हो आपल्याला? फक्त मुख्य भिक्षा कशाची मागितली हो? ओम भोवती या पक्षा रक्षले पाहिजे. म्हणजे काय, आपण आपल्या स्वधर्माचं पालन करता आलं पाहिजे हो. स्वधर्म म्हणजे काय हे कळलं पाहिजे आपल्याला. मानवता म्हणजे काय, मनुष्य म्हणजे काय. समर्थ म्हटले मानवता, अहो स्वतःच्या डोळ्यासमोर लोक व्हिडिओ काढतायत, म्हणजे व्हिडिओ काढतायत आणि तो नवरा म्हणजे तो पुरुष त्या स्त्रीला डोळ्यात देखत गाडीखाली चिरडतोय, तरी देखील बघणारे काय करतायत, व्हिडिओ काढतायत. पण त्या स्त्रीला वाचवायचं धाडस नाही झालं कोणाचं. समर्थ म्हटले ही मानवता राहिली का हो आपल्याकडं? ही मनुष्य प्राण्याची, ही मनुष्य जातीची ही आहे का? लक्षणं आहेत का? समर्थ म्हटले अरे प्राण्यांमध्ये लक्षणं आहेत, ही प्राण्यांची लक्षणं आहे समर्थ म्हटले. कारण प्राणी शिकार करतो ना, दुसरा प्राणी शिकार करत असताना तिसरा प्राणी बघत असतो. तशा पद्धतीनं माणसाचं वागणं झाले समर्थ म्हटले. म्हणून माणसानं माणसासारखं वागावं एवढीच समर्थ म्हटले मी इच्छा आहे की माणसाने माणसासारखं वागावं. म्हणजे आपल्याला जर एखादी चुकीची गोष्ट घडताना दिसत असेल तर तिथं विरोध करता आला पाहिजे हो. माणूस विरोध का करत नाही हो? आपली सिस्टीम काय आहे, म्हणजे सिस्टीममध्ये काय आहे समर्थ म्हटले गोळे, म्हणून माणसं मदत करायला धावत नाहीत. म्हणजे जो मदत करायला जाईल त्यालाच नरड्याला फास दिल्यावर काय करणार आहे तो? समर्थ म्हटले जो मदतीला धावेल त्याला जर चुकीची शिक्षा मिळत असेल तर तो कशाला मदतीला धावेल? परंतु समजलं काही असलं तरी आपल्याला मदत करता आली पाहिजे. कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं आपल्याला एखादा प्रसंग जर वाचवता येत असेल तर तिथं अवश्य प्रयत्न केले पाहिजे. तो काही घडू द्या, काही होऊ द्या समर्थ म्हटले, परंतु आपल्याला सतर्क राहता आलं पाहिजे हो. विषय विकारांपाशी सतर्क राहता आलं पाहिजे. आणि अशा काही घटना घडत असतील तर आपल्याला काय करता आलं पाहिजे, एखाद्याचा जीव वाचवता आला पाहिजे. आज नुसतं ते व्हिडिओ बघत बसले, त्या स्त्रीचा काय गेला हो, जीव गेला, परंतु कुणीही त्या स्त्रीला काय केलं नाही हो, वाचवलं नाही. त्या दांडग्याच्या म्हणजे लांडग्याच्या हातून वाचवलं नाही. समर्थ म्हटले साप चुकीचं आहे. वाचवता आलं पाहिजे व आपल्या परीने जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करता आले पाहिजेत. व्हिडिओ काढू नका. व्हिडिओ काढणं म्हणजे पाप घडलं हो, एक प्रकारचं पापच आहे की. पाप करताना दुसरा पाप करताना एक जण त्या पापाला काय करतोय, एक प्रकारे दुजोरा देतोय ना. ज्या अर्थी विरोध करत नाही त्या अर्थी सपोर्टच करतोय ना. म्हणून समर्थ म्हटले चुकीचं आहे, चुकीचं कार्य करू नका. कारण हा सूक्ष्म देह त्या परमेश्वराने निर्माण केला आहे आणि एवढा सुंदर निर्माण केला आहे की आपण विचारसुद्धा करू शकत नाही. म्हणून समर्थांनी पहिली ओवी दिली बघा,
स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण ऐसे हे चत्वार देह जाण जागृती स्वप्न सुसुप्ती पूर्ण तुर्या जाणावी. म्हणजे काय दाखवलं इथं? स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण हे काय आहे? तो चत्वार देह आहेत. आणि जागृती स्वप्न सुसुप्ती तुर्या ह्या काय आहे? तो 4 देहाच्या अवस्था आहेत. जागृती स्वप्न सुसुप्ती तुर्या. समर्थ म्हटले जागृती म्हणजे आपण दिवसभर जे बघतो. स्वप्न काय आहे हो? स्वप्न म्हणजे काय? आपण दिवसभर जे भोगतो, जे आठवतो, जे अनुभवतो तेच रात्री स्वप्नामध्ये येतं हो सगळं. समर्थ म्हणतात स्वप्न हे मिथ्य आहे. कारण का हो? स्वप्न जर खरं असतं तर एक जण काय केलं हो? रात्रभर काय करत होता हो? पैसे हे धर तुझे, हे धर तुझे, हे धर तुझे, रात्रभर पैसे देत होता स्वप्नामध्ये. आणि दिवस झाला आणि दारात कोण आले हो? सगळे देणेकरी आले. त्यावेळेस देणेकऱ्यांना तो काय म्हटला हो? रात्री सगळ्यांना दिलेत की पैसे, आता कशाचे राहिले तुमचे पैसे? देणेकरी म्हटले कधी दिले तू पैसे आम्हाला? अहो रात्री स्वप्नातच दिले की तुम्हाला सगळे पैसे. काय बदड बदडला सगळ्यांनी. कारण का हो? स्वप्न हे काय असतं हो? मिथ्य असतं. त्याला भ्रम झाला की मी सर्वांचे पैसे देऊन टाकलेत. म्हणजे समर्थ म्हटले केवढा मोठा हो हा भ्रम. म्हणजे हे स्वप्न. म्हणून जागृती स्वप्न सुसुप्ती तुर्या हे काय आहे? तो आपल्या अवस्था आहे देहाच्या. जागृती म्हणजे काय हो? जागृती म्हणजे काय? जाणवेत असणं. सुसुप्ती तुर्या. तुर्या ही काय आहे हो? संतुष्टी आहे. अंतःकरणामधली काय आहे? संतुष्टी आहे. म्हणजे हे सगळं कळण्यासाठी आपल्याला श्रवण करता आलं पाहिजे. विश्व तैजस प्राज्ञ प्रत्यगात्मा हे अभिमान नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान मूर्धनी ते. काय सांगितलं? विश्व तैजस प्राज्ञ म्हणजे काय सांगितलंय? विश्व तेजस प्राज्ञ व प्रत्यगात्मा हे 4 देहांचे काय आहेत हो? अभिमान होत. आणि नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान व मूर्धन म्हणजे मस्तक ही त्यांची काय आहे? तो 4 स्थाने होत. म्हणजे अभिमान असणं सुद्धा गरजेचं आहे हो. विश्व तेजस प्राज्ञ व प्रत्यगात्मा हे 4 देहाचे काय आहेत? अभिमान आहेत. आणि त्यांचं स्थान कुठं आहे हो? नेत्र कंठस्थान हृदयस्थान आणि मस्तक ही त्यांची 4 काय आहेत? तो स्थाने आहेत. म्हणून समर्थ म्हटले की आपल्याला अभिमान पण असला पाहिजे हो, अहंकार असला पाहिजे. गेल्या वेळेस सांगितलं समर्थांनी अहंकार असल्याशिवाय आपल्या कुठल्याही कार्याची काय होत नाही हो? पूर्ती होत नाही. कारण आपल्या जवळ जर एखादं कार्य करण्यासाठी उत्तेजनच नसेल तर आपण का पूर्ण करू होते? अरे एखादा खेळाडू आहे किंवा एखादा खेळाडूचंच उदाहरण घेऊ. एखादा खेळाडू आहे, त्यानं जर ठरवलं, त्याला जर अहंकार नाही आला थोडा जरी की नाही मी हे करू शकत नाही, त्याच्याकडं जर वैमनस्य आलं तर तो ते कार्य करू शकत नाही. परंतु त्यानं जर ठरवलं की काय हो मी हे करणारच, मी हे कार्य सिद्धीस नेणारच, त्यावेळेस ते कार्य होऊ शकतं. म्हणून काय पाहिजे हो? अहंकार अभिमान थोड्यात पाहिजे हो. समर्थ म्हटले अति नाही. कारण अहंकार नखरे उडवले, पाताळ नेहून बुडवले. अहंकारानं कुणाचं चांगलं झालं हो? कुणाचं सुद्धा चांगलं झालेलं नाही. अति अहंकार चांगला नाही. कारण अहंकार कोणाला होता हो? रावणाला. रावणाला काय वाटलं हो? की सीतामाई जो धनुष्यबाण लहानपणी खेळत होती, तो धनुष्य रावणाला वाटलं मी सहज उचलून काय करीन, तो धनुष्य सहज उचलेन आणि सहज काय हो कुणाशी लग्न करेन? सीतेशी लग्न करेन असं कुणाला वाटलं हो? रावणाला. अहंकार आला ना हो. म्हणून तो आला आणि भरसभेत काय म्हटलं हो? कुठल्याही राजानं माझ्या परवानगीशिवाय काय उचलायचं नाही, धनुष्यबाण उचलायचं नाही. सर्वात आधी मी काय उचलणार? धनुष्यबाण उचलणार. तेवढ्यात काय झालं हो? म्हणजे तेवढ्यात तो गेला आणि धनुष्यबाण ठेवलेला तिथं गेला. परंतु एवढा ताकदवर रावण त्या धनुष्याजवळ कशानं गेलता हो? अहंकार धरून गेलेला. आध्यात्मिक भाग पण समजून घ्यायचा. समर्थ म्हटले की एवढा अहंकार त्याच्याकडं की गेला जवळ आणि त्यानं काय केलं हो? त्याला वाटलं आता काय एका हाताने म्हटलं तर मी उचलीन, सगळं सहज उचलीन धनुष्यबाण. त्यानं सगळी ताकद स्वतःची एकवटली आणि तो धनुष्यबाण उचलू लागला ना हो.
म्हणजे उचलू लागला, परंतु तो उचलला गेला का हो? अजिबात नाही, हल्ला सुद्धा नाही त्याला. आणि त्यानं खूप जोर लावून काय केलं, धनुष्य उचला गेला तसा धनुष्य घेऊन तसाच उराव पडला हो. धनुष्य कुठं पडला हो? त्याच्या पोटावर ह्याच्यावर पडला आणि तो तसा जमिनीवर जीव तरपडू लागला हो. म्हणजे जीवासाठी काय लागला हो? तरपडू लागला. त्यावेळेस श्रीरामांना आज्ञा केली ना वसिष्ठ ऋषीने, उठा आणि काय करा, ते धनुष्यबाण काढा. मग रावण त्यावेळेसच गेला असता, परंतु पुढचा कार्यभाग घडवण्यासाठीच काय केलं हो देवांनी, लगेच तो धनुष्यबाण उचलला आणि ते त्याच्यावरती काय लावला हो? बाण लावला. परंतु लगेच काय केलं हो? धनुष्यबाणाची काय तुटली, धनुष्यबाण निम्यातूनच तुटला. आता धनुष्यबाण निम्यात म्हणजे केवढी ताकद असेल त्या श्रीरामांकडं. अहंकार कोणाचा मोडला हो? अहंकार कोणाचा तुडवला? इथं अखंड त्या रावणाचा तुडवला हो. तरी देखील रावणाला अक्कल नाही आली की जो व्यक्ती आपल्याला, जो धनुष्यबाण हालत सुद्धा नव्हता, आपल्याच आपण उरावर घेऊन पडलो होत्या धनुष्यबाण, आणि तो धनुष्यबाण या मुलानं सहज उचलून तो त्यानं काय केला हो? धारण केला. म्हणजे हा कोण असला पाहिजे? श्रेष्ठ कोणीतरी असला पाहिजे याची जाणीव, सांगितलं ना, जाणीव पाहिजे हो, जागृती. जाणीव त्याला काय झाली नाही हो. कारण का हो? अर्धवट ज्ञान असणारी माणसं काय करत नाही तो? सात्विक घेत नाही तो, अर्धच घेतात, सगळं अर्धच. तसंच त्यानं पण काय घेतलं हो? अर्ध ज्ञान घेतलेलं. म्हणून समर्थांना तो काय हो? कार्यभाग मांडावा लागला. आणि मग काय केलं हो? तरी रावणाने ओळख घेतली का हो श्रीरामांची? नाही घेतली. की बाबा रे, एवढा मोठा धनुष्यबाण जो उचलू शकतो जो व्यक्ती, तो आपला पराभव सहज करणार आहे. कारण जो धनुष्यबाण आपल्याला उचलत नाही तो सहज तो काय करतोय हो? त्यानं सहज उचलला. याच्यावरून तर जाणीव निर्माण व्हायला पाहिजे होती ना रावणाला. परंतु रावणाकडे काय होता हो? अहंकार भरलेला होता. म्हणून अहंकार नखरे उडवले पाताळी नेऊन बुडवले, असं करायचं नाही. अहंकार पोटापुरता असावा हो. समर्थ म्हटले, चांगलं कार्य करण्यासाठी अहंकार वापरा, निश्चित वापरा. कारण अहंकाराशिवाय कुठलंही कार्य सिद्धीस जात नाही. त्यासाठी अहंकार वापरा. का कशासाठी अहंकार वापरायचा आहे हो? की नाही बाबा, शेजारच्याला पोस्ट मिळाली, मला काय मिळू शकत नाही. आपण काय देतो? कारणं देतो. त्याला खूपच अभ्यासाला सपोर्ट आहे, त्याला सगळंच आहे, मला कायच नाही, त्याला अमकं आहे ढमकं आहे, त्याला आरक्षण आहे, मला आरक्षण नाही. समर्थ म्हटले, कारणं काही सांगू नका. कारण का हो? विश्वामध्ये अशी कित्येक लोक आहेत की ज्यांना काहीही नसताना त्यांनी काय केलं हो? सगळ्या विश्वावरती विजय मिळवलेला आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीचं कारण न देता समर्थ म्हटले आपल्याला पुढं जाता आलं पाहिजे. कारण का हो? कुठल्याही कारणानं आपण मागे राहता कामा नये. मार्ग शोधायचे हो. एवढाच एक मार्ग नाही आहे, भरपूर मार्ग आहेत समर्थ म्हटले. म्हणून स्वतः समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा या ग्रंथामध्ये सांगितलं आहे ना हो, उद्योगी बना, आळसेपणाने दिवस घालवू नका. उद्योगी बना म्हणजे काहीतरी कार्य करत राहो, कुठंतरी काहीतरी विका, कष्ट करा, शेती करा. म्हणजे काय होईल व देशाचं प्रगती होईल का चौकात बसून होणार आहे प्रगती? हे निकाल म्हणजे समर्थ म्हटले सगळी कार्य आली पाहिजेत व सगळी कामं आली पाहिजेत. समर्थ म्हटले मुलांना, प्रत्येक मुलाला प्रत्येक कार्य करता आलं पाहिजे हो. शेती करताच आली पाहिजे हो. का हो? शेती काय नुसती इस्राईल काय करत आहे हो? सगळं शेतीवरच चाललंय ना. म्हणजे काय करतात ते? ती शेती आधुनिक पद्धतीनं करून काय केलं हो? त्यांनी प्रगती साधली आहे ना. म्हणून समर्थ म्हटले शेतीसुद्धा उत्तमाची करता आली पाहिजे हो. सगळं देते सरकार, सगळं देते हो. आपल्याला शोधता आलं पाहिजे आणि आळस न करता प्रत्येक कार्य करता आलं पाहिजे हो. शेती नाही करता येत, उद्योगधंदा केला पाहिजे. अहो काय नाही, उद्योगधंदा आला तर वडापाव तर तळता येतोय ना, चहा तरी टाकता येते ना टपरी. समर्थ म्हटले शिक्षण म्हणजे आपण काय म्हणतो, मी शिकलेलो आहे म्हणजे मी खूप शिक्षण घेतलेलं आहे आणि मी हे काम का करू, मला लाज वाटते. तसं बाहेरच्या देशांमध्ये तसं नाही हो. सगळं काही पडेल ते काम. फक्त त्यांचा उद्देश काय आहे हो? उद्योगी बना, स्वतःच्या पायावरती उभं राहा. म्हणून समर्थ म्हणतात की वेळ वाया घालवू नका हो टपरीवर. मग आपण बोंबलत फिरलो की आपल्याला काय होणार आहे हो? पुढं सगळ्या अडचणीच येणार आहेत ना. मग आपलं जे वय आहे त्या वयामध्ये जर आपण कार्य केलं
तर काय होणार आहे निश्चित आपलं फ्युचर चांगलं असणार आहे. आणि फ्युचर चांगलं म्हणजे काय जोडीदार चांगलं मिळणार, सगळं कार्य व्यवस्थित होणार. जर तुम्ही काय हातपाय जर हलवले नाहीत मग तुम्हाला मुलगी कोण देणार आहे लग्नासाठी. कारण समर्थ म्हटले मुलींना काय मुलींना कधीतरी जाऊन घरात काय करायचं असतं, म्हणजे मुली काय करतात जरी एखादी मुलगी शिकली आणि तिनं आतापर्यंत आपण बघितले आपल्या आई शिकले, शिक्षण घेतलेलं आहे, परंतु त्यांनी काय केलं मुलांसाठी त्याग केला ना शिक्षणाचाही. तरी आपल्या वडिलांच्या ह्याच्यावरती नोकरीवरती आपलं काय चालत होतं घर चालत होतं. परंतु आता तसं नाही आहे. समर्थ म्हटले दोघांनीही काय केलं पाहिजे कमवतं झालं पाहिजे म्हणजे इन्कम सोर्स वाढवता आला पाहिजे. म्हणजे समर्थ नाही तर काय सांगायचं उद्योगी बनायचं. देह दिलाय ना आपल्याला, आता एवढा 82 तत्वाचा देह दिलाय, देवानं फुकट दिलाय, वाढतोय आणि तो वाढवायसाठी म्हणजे आता देहाला म्हणजे जीवन जगण्यासाठी काय करावं लागतंय त्याला आहार घ्यावाच लागतोय ना. मग समर्थ म्हटले उत्तमाचा आहार घेण्यासाठी उत्तमाचं आपल्याला काय करता आलं पाहिजे पिकवता आलं पाहिजे, उद्योगधंदा करता आला पाहिजे. म्हणजे विकत घेण्यासाठी सुद्धा पैसे पाहिजेत ना. म्हणजे सगळ्या गोष्टी आल्या ना. म्हणून समर्थ म्हटले हा एवढा कोट्यावधी रुपये असणारा म्हणजे या देहाची किंमत कोट्यावधी रुपयेमध्ये होते असा सुंदर देह फुकटमध्ये आपल्याला परमेश्वरानं दिलाय. विचार करा एक दात पडला, विचार म्हणजे समर्थ म्हटले सारासार विचार करायला आला पाहिजे विचार करायचा. एक आपला दात बसवायला किती पैसे घेतात ज्याचं त्यानं ठरवा, ज्याचं त्यानं बघा. एक दात म्हणजे काय या शरीरातला एक छोटासा घटक आहे ना दात. तो दात बसवण्यासाठी आपल्याला किती खर्च येतो. मग विचार करा 32 दात दिलेत, एकदा नाही दोनदा दिले. म्हणजे दुधाचे दात आले पडले परत नवीन दात आले. मग समर्थ म्हटले दोनदा दात दिले तुला, तू किती परमेश्वराचं देणं लागतोय. म्हणजे ह्या निसर्गाचं ह्या परमेश्वराचं आपल्याला काय मानता आले पाहिजे तो उपकार मानता आले पाहिजेत. कारण जे त्यानं दिलंय ते भरपूर दिलेलं आहे आपल्याला. काय केलंय भरपूर दिलेलं आहे. म्हणजे हा देहाचा म्हणजे हे विचार करता आला पाहिजे सूक्ष्म देह, स्थूळ देह, कारण महाकारण हे काय आहे देहाचे 4 प्रकार आहेत. तसंच जागृती, स्वप्न, सुसुप्ती, तुर्य हे काय आहे 4 अवस्था आहेत देहाच्या. आणि नंतर काय सांगितलं विश्व, तेजस, प्राज्ञ, प्रत्येगात्मा हे काय आहेत अभिमान आहेत. आणि त्यांची स्थानं कुठे आहेत नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान, मूर्धनिते अशी काय आहेत त्यांची स्थाने आहेत. म्हणजे विचार करा त्या परमेश्वरानं किती सूक्ष्मातून आपली निर्मिती केली हे आपल्याला सांगण्यासाठी. कंटाळवाणं वाटतंय ना आपल्याला सगळं ऐकायला. कधी एकदाचं काय एक असलं काय हे काय आहे. समर्थ म्हटले अरे विचार करता आला पाहिजे विचार केला तर आपलं काय आहे कल्याण आहे. स्थूळ भोग, प्रिविक्त भोग, आनंद भोग, आनंदावसा भास भोग, ऐसे हे 4 भोग चौदेहाचे. स्थूळ भोग काय सांगितलं म्हणजे स्थूळ भोग, प्रविक्त भोग म्हणजे उपाधिरहित स्वप्न भोग आनंद भोग व आनंदवास भोग हे 4 देहांचे काय आहेत 4 भोग आहेत. कुणी कशासाठी स्वप्नात एखादा आनंद घेतो, एखादा रिअलमध्ये आनंद घेतो. आता कुणाला कशात आनंद मिळेल सांगता येत नाही एका व्यक्तीला कशात आनंद मिळायचा रोज तो काय करायचा बिस्किटाचं पुढे आणायचा आणि जे भटकी कुत्रे असतात का नाही त्याला काय करायचं खाऊ घालायचा आणि त्या कुत्र्यांना खाताना बघताना त्याला खूप आनंद व्हायचा. म्हणजे बघा कोणाची वृत्ती कशी. एखाद्याला काय वाटतं म्हातारी माणसं असतात त्यांना काय करायचं तो जेवण वगैरे द्यायचं त्यात त्याला आनंद. एखाद्याला काय आनंद कशात एखाद्याची सायकलची हवा सोड, एखाद्याच्या काहीतरी खोड्याच कर, एखाद्याला काहीतरी हानी पोचव, ह्यात कुणाला आनंद असतो. म्हणजे आनंदाचे सुद्धा प्रकार आहेत समर्थ म्हटले. म्हणजे माणसाचं वृत्ती किती घाण आहे बघा. समर्थ म्हटले की दुसऱ्याचं वाईट केल्यानंतर आपल्याला आनंद होतो. ही वृत्ती कुणाची आहे निश्चित मनुष्याची नाही राक्षसाची. लक्षात ठेवा. म्हणून राक्षस न बनता आपल्याला मनुष्य बनता आलं पाहिजे इतरांना मदत करता आली पाहिजे. कुणाचं लुबाडून नाही खायचं समर्थ म्हटले. कारण का लुबाडून जर खाल्लं तर काय होणार आहे आनंद नाही मिळणार समर्थ म्हटले. मग काय जणांना मिळतो लुबाडून खाण्यात. समर्थ म्हटले ज्याचं त्याला उत्तम रीतीने काय करता आलं पाहिजे देता आलं पाहिजे.
तमोगुण रजोगुण सत्वगुण शुद्ध सत्वगुण असे हे चत्वार गुण चौदेहाचे. काय सांगितलं हो? तमोगुण रजोगुण सत्वगुण शुद्ध सत्वगुण हे काय आहेत हो? 4 गुण आहेत ना. तमोगुण कोण हो? तमोगुण म्हणजे काय हो? राग. आपल्याला माहितीच आहे. तमोगुण कोणाचा आहे हो? शंकरांचा. म्हणजे महादेवांचा काय आहे हो? दिलाय हो तमोगुण म्हणजे राग. रजोगुण म्हणजे काय हो? समर्थ म्हटले तमोगुण परवडला पण रजोगुण परवडत नाही हो. रजोगुण कसा हो? ह्या पण डगरीवर हात ठेवणार आणि त्या पण डगरीवर हात ठेवणार आणि मध्येच म्हणजे त्याची निश्चित भावना नसते. तसं तमोगुणाकडं काय असतो? निश्चय असतो. रागा एखादी गोष्ट करणार म्हणजे करणार. रजोगुण कसा? करू, बघू, वेळ भेटला तर करू, नाही तर राहू द्या. हा काय हो? रजोगुण म्हणजे काय हो? दोन्हीकडं असतो. त्याच्याकडं निम्मा तमोगुण आणि निम्मा सत्वगुण असतो. असा तो कोण हो? रजोगुण. ओळखू तर येत नाही करणीला तर समर्थ म्हटले चुकत नाही. असा तो कोण आहे? रजोगुण आहे. आणि तिसरा कुठला आहे हो? शुद्ध सत्वगुण म्हणजे सत्वगुण. आणि चौथा कुठला आहे हो? शुद्ध सत्वगुण. समर्थ म्हटले आपल्याला कुठला पकडायचा आहे हो? शुद्ध सत्वगुण पकडायचा. कारण शुद्ध सत्वगुणामुळंच आपण भक्त प्रल्हाद घडला. कशामुळं हो? शुद्ध सत्वगुणामुळेच घडला ना. संत जे घडले सगळे ते कशामुळं घडले हो? शुद्ध सत्वगुण होतं म्हणूनच घडले ना. म्हणून समर्थ म्हटले शुद्ध सत्वगुण हे 4 देहाचे काय आहेत? 4 गुण होत. त्यानंतर काय सांगितले समर्थांनी बघा. क्रियाशक्ती द्रव्यशक्ती इच्छाशक्ती ज्ञानशक्ती ऐशा चत्वार शक्ती चौदेहाच्या. म्हणजे काय सांगितलं हो? 4 देहांच्या कुठल्या शक्ती आहेत हो? क्रियाशक्ती द्रव्यशक्ती इच्छाशक्ती आणि ज्ञानशक्ती. अशा 4 देहांच्या 4 शक्ती होत. बघा आपण आतापर्यंत बघितलं. काय बघितलं हो? सूक्ष्म मोजा म्हणले समर्थ. स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण हे चत्वार देह. जागृती स्वप्न सुसुप्ती तुर्या हे काय झाले हो? 4 त्यांच्या अवस्था. विश्व तेजस प्राज्ञ प्रत्येगात्मा हे काय झाले हो? अभिमान. आणि त्यांचं जे स्थान आहे नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान मूर्धनी हे काय आहेत हो? त्याची स्थान आहेत. म्हणजे हे सगळं मिळून समर्थ म्हटले 8 जण आहेत ना. स्थूळ सूक्ष्म 1, जागृती स्वप्न सुसुप्ती तुर्या 2, विश्व तेजस प्राज्ञ प्रत्येगात्मा 3, नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान मूर्धनी 4 आणि स्थूळ भोग प्रवृत्ती भोग आनंद भोग आनंदोपहास भोग हे 5, अकार उकार मकार अर्धमात्रा हे 6, तमोगुण रजोगुण सत्वगुण शुद्ध सत्वगुण ही काय झाले हो? 7 म्हणे. क्रियाशक्ती इच्छाशक्ती ज्ञानशक्ती द्रव्यशक्ती हे काय झाले? 8. मग 8 गुणिले 4 किती झाले हो? 32. म्हणजे समर्थांनी इथं काय सांगायचंय? ही 32 तत्व आहेत. आणि आपण ह्याच्या अगोदर मागे काय बघितली हो? सूक्ष्म देहाची तत्व बघितली ना 25 आणि स्थूळ देहाची किती बघितली हो? 25. म्हणजे 50 + 32 म्हणजे ही सगळी मिळून काय झाली हो? 82 तत्वे होतात. आणि शिवाय त्यामध्ये समर्थांनी ॲड केले ज्ञान आणि विज्ञान म्हणजे 84 तत्व झाले ना. म्हणजे नीट समर्थ म्हटले जर आपण हिशोब लावला तर काय हो? 82 तत्व होत आहेत ना. आणि अज्ञान आणि अज्ञान ही एक्स्ट्रा 2. म्हणजे ही समर्थ म्हटल्यात ही तत्व समजून घ्यायची तो आपल्याला तरच आपल्या जीवनाचं सार्थक आहे. अन्यथा नाही. लक्षात ठेवा. म्हणजे ऐशी ही 32 तत्वे दोन्हीची 50 तत्वे अवघी मिळून 82 तत्वे अज्ञान आणि ज्ञान. बघा म्हणजे हे सगळे मिळून 82 तत्व तयार होतात. म्हणजे गेल्या वेळेस सांगितलेली ती 25 आणि 25 50 प्लस ही 32 ही मिळून काय झाले हो? 82 तत्व. आणि त्यामध्ये एक्स्ट्रा काय आहे हो? अज्ञान आणि ज्ञान. समर्थ म्हटले ज्ञान असलेलं परवडलं पण अज्ञान असू नये. कारण अज्ञानापोटी मनुष्य कुठल्याही थराला जातो. कुठल्याही थराला जातो. म्हणजे समर्थांना काय सांगायचं आहे? अज्ञानापोटी एखाद्याचा जीव घ्यायला सुद्धा कमी करत नाही तो माणसं. अज्ञान. म्हणून अज्ञान अंधश्रद्धा नसावी. श्रद्धा असू द्या अज्ञान असू द्या समर्थ म्हटले. कारण प्रत्येक विश्व म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये काय आहे हो? ईश्वराने आपल्याला काय संदेश दिलाय हो? मानवतेचा संदेश दिलाय. प्रत्येक धर्मामध्ये दिलाय. असा धर्मच असू शकत नाही समर्थ म्हटले. ह्या पृथ्वी तलावर एकही धर्म असा नाही की जो मानवतेची शिकवण देत नाही. प्रत्येक धर्म मानवतेची शिकवण देतो. परंतु माणसं काय करतात हो? त्याचा उलट अर्थ घेतात. त्यांना आध्यात्मिक अर्थ कळलाच नाही हो. म्हणून आपली लोक काय करतायत हो? दुःख भोगतायत. म्हणून समर्थ म्हटले कळून घेता आला पाहिजे हो.
काय घेता आला पाहिजे, कळवून घेता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हटले आपल्याकडं एकच आहे, मनुष्य ही जात आणि मानवता हा धर्म पाळायचा आहे. म्हणून कुठल्याही धर्माची शिकवण वाईट नाही. प्रत्येक धर्म काय शिकवतो, मानवता शिकवतो, नैतिक मूल्य शिकवतो. म्हणजे नैतिकतेला धरून सर्व शिकवणारे सगळे धर्म आहेत. व समर्थ म्हटले माणसं काय करतात व त्या धर्माच्या विरुद्ध काय जाऊन काही धर्माविषयी काय करतात व उठवतात. मग समर्थ म्हटले कुठलाही धर्म वाईट नाही, सगळे धर्म काय आहेत व उत्तमाचेच आहेत. प्रत्येक धर्मानं आपल्या प्रत्येक धर्मातील माणसाला उत्तमाची शिकवण देण्याचा अखंड प्रयत्न केला आहे. परंतु मनुष्य प्राणी काय आहे हो, मनुष्य प्राणीच रजोगुणी आहे, जो एका मतावर ठाम राहत नाही हो. सतत काय करत असतो, आपलं विचार बदलत असतो. म्हणून तर श्रीरामांनी युद्धाला जाताना वानरसेना नेली, माणसं नेली नाहीत. लक्षात ठेवा. म्हणजे माणूस काय झालाय हो, आता आळशी बनलाय. काय झालंय हो, आळशी बनलाय. सगळं सुविधा हातात दिल्या तरी माणसाला काय वाटतंय हो, नको नको वाटतंय ना. म्हणून समर्थ म्हटले की हा देह 84 लक्षाचा कसा बनला, म्हणजे 84 तत्वाचा कसा बनला. 82 तत्व आणि दुसरे सांगितले ना ज्ञान अज्ञान, हे मिळून 84 तत्वाचा कसा बनला हे आपल्याला समर्थांनी सविस्तर सांगितलं ह्या ग्रंथामध्ये. ऐसी हे तत्वे जाणावी, जाणून माईक ओळखावी आणि साक्षी निरसावी येणे रीती. शिकायचंय आणि जाणून घेऊन काय करायचंय हो, आपल्याला त्याची ओळख घेता आली पाहिजे तो. आणि मी त्यांचा साक्षी आहे असे ओळखून त्याचं काय करावं, निरसन करावं. प्रत्येकाला शंका कुशंका येतात समर्थ म्हटले, परंतु आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, त्या शंकेचं निरसन करता आलं पाहिजे. साक्षी म्हणजे ज्ञान, ज्ञाने ओळखावे अज्ञान, अज्ञानाचे निरसन देहा सरसे. साक्षी म्हणजे ज्ञान. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय की ब्रह्मांडाचे विराट म्हणजे तत्वांबरोबर चार देहांबरोबर त्याच्याविषयीचे अज्ञान व साक्षीरूप ज्ञान ह्या दोहींचा निराश करावा, आपले निसंगत्व अनुभवावे. ब्रह्मांडाचे विराट हिरण्यगर्भादी 4 देह समजुतीसाठी कल्पिले आहेत, त्यांचे सुद्धा आत्मज्ञानाने व विवेकाने निरसन केले पाहिजे. बघा समर्थांना इथं काय सांगायचंय, साक्षी म्हणजे ज्ञान, म्हणजे ज्ञान अज्ञान कळलं पाहिजे व आपल्याला. ज्ञान कशाला म्हणायचं ना अज्ञान कशाला म्हणायचं. समर्थ म्हटले एखादा जर म्हणाला की नाही तुझ्या मुलाला ताप आलाय, तो बुवा तिथला चौकातला बुवा काय देतो, अंगारा देतो, तू तिथलं अंगारा घेऊन मुलाला लाव, तुझा ताप जाईल. तर समर्थ म्हटले हे शुद्ध अज्ञान आहे. कारण मुलाला ताप आलाय तर त्याला दवाखान्यात नेण्यासाठी डिग्री घेतलेले डॉक्टर चौकात आहेत, त्या डॉक्टरकडं त्या मुलाला नेता आलं पाहिजे. म्हणजे हे झालं शुद्ध ज्ञान. समर्थ म्हटले अज्ञान काय आहे तर कुठल्याही भंडाऱ्यानं समर्थ म्हटले हे अज्ञान पिंडामध्ये घेऊ नका हो. जर आजारी पडला तर दवाखान्यात जावा. कुठल्याही राखेनं म्हणजे समर्थ म्हटले कुठल्याही भंडाऱ्यानं राखेनं फरक पडत नाही. लक्षात घ्या. त्यासाठी काय करावं लागतं, डॉक्टरकडे जावं लागतं. म्हणून समर्थ म्हटले ज्ञान अज्ञान ओळखता आलं पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला आचरण करता आलं पाहिजे हो. आता तरी सुधरा. समर्थ म्हटले अहो आपण 21व्या शतकातली माणसं, आपल्याला ज्ञान अज्ञान कळलं पाहिजे हो. अंधश्रद्धेकडे झुकणारी जास्त करून कोण आहेत हो, सुशिक्षितच माणसं आहेत. म्हणून समर्थ म्हटले अज्ञान अंतरीचं काढता आलं पाहिजे. तिथं काय लगेच आपोआप काय येणार आहे हो, ज्ञान येणार आहे. साक्षी म्हणजे ज्ञान, ज्ञाने ओळखावे अज्ञान, अज्ञानाचे निरसन देहा सरिसे. ब्रह्मांडी देह कल्पिले, विराट हिरण्यगर्भ बोलिले, ते हे विवेके निरसले आत्मज्ञाने. काय सांगितलं हो, ब्रह्मांडी देह कल्पिले म्हणजे अनेक ब्रह्मांडाचे विराट 4 देह हे कशासाठी कल्पलेत. समर्थ म्हणतात विराट हिरण्यगर्भ व्याकृत व मूळ माया असे ब्रह्मांडाचेही 4 देह समजुतीसाठी कल्पले आहेत हो. त्यांचे सुद्धा आत्मज्ञानानं व विवेकानं काय केलं पाहिजे हो, निरसन करता आलं पाहिजे. विवेक पाहिजे हो. समर्थ म्हटले सारासार विवेक पाहिजे हो. कारण समर्थ म्हटले माणसं काय आले तो विकार, विषय विकार हे आपल्याला फसवायलाच आलेत. आपल्याला सारासार विवेक घेता आला पाहिजे हो. एखादा म्हणेल की काय नाही हा घे केस, कशाचं आहे एखादा म्हणेल,
हा केस घे, मग तो कशाचा का असेना, कुठल्या प्राण्याचा असू द्या, तो केस घे म्हणजे, आणि तो कशात बांध, ताईतमध्ये बांध, आणि तुझं काय होईल, कल्याण होईल. मग अख्खा केसाचा प्राणी त्याच्याजवळ असतो ना हो, मग त्याचं का कल्याण झालं नाही हो? तो का झाला नाही अंबानी अडाणी, म्हणजे अंबानी अदानी तो का बनला नाही हो? कारण अख्खं केस असणारा प्राणी त्याच्याकडे आहे ना. मग आपल्याकडे केवढं शुद्ध अज्ञान आहे. समर्थ म्हटले की बाबा रे, तो अख्खा प्राणी घेऊन फिरतोय तरी त्याला भीक मागावी लागते. मग त्या प्राण्याची एक केस घेऊन तुझा काय फायदा होणार आहे? हा सारासार विवेक आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, ओळखता आलं पाहिजे. समर्थ म्हटले जे जे लोक श्रीमंत झालेत विश्वामध्ये ते काय असं अज्ञानाने झालेत का हो? नाही होत आहेत. समर्थ म्हटले त्यासाठी काय करावं लागतं हो, कष्ट करावं लागतं तेवढं. आणि एखाद्याला यश मिळत गेलं की श्रीमंत होण्याचा मार्ग काय होतो, मोकळा होतो. समर्थ म्हटले म्हणजे अहो प्रत्येक युगामध्येच श्रीमंत गरीब हा भेदभाव राहिलाच ना हो, प्रत्येक युगामध्ये. मग कलियुगामध्ये ठराविक लोकांनाच काय आहे हो, भरपूर श्रीमंती आहे. मग त्याच्यामागे त्यांची काय आहे हो? समर्थ म्हटले तशी ठेवलेली, करून ठेवलेली तरतूद आहे हो. म्हणून त्यांना काय मिळते, श्रीमंती उपभोगायला मिळते. आणि ती सुखाने नाही, शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केले. म्हणजे कोणतेही वडिलोपार्जित इस्टेट नसताना ती लोक काय झाले, तो श्रीमंत झालेत. श्रीमंताच्या पहिल्या नंबरवर जाणाऱ्या सुद्धा व्यक्ती वडिलोपार्जित इस्टेट मिळालेली नाही, स्वकर्तृत्वावर स्वकष्टावर त्यांनी ते मिळवलेलं आहे. लक्षात ठेवा. म्हणजे हीच काय आहे हो, विवेकानं ओळखता आलं पाहिजे की कष्ट केल्याशिवाय कुठलीही गोष्ट मिळत नाही. फुकट तर अजिबात मिळत नाही. तरी देखील मनुष्य काय करतो, लवकर श्रीमंत होण्यासाठी शॉर्टकट शोधतो. काय शोधतो? शॉर्टकट शोधतो. मग हा बुवा धर, तो ज्योतिषी पकड. समर्थ म्हटले बघा, ज्याचा त्यानं काय करायचं आहे, विचार करायचा आहे, आणि ज्याचं त्यानं काय करायचं विवेकानं घेतलं पाहिजे हो. आत्मज्ञान पाहे सदा, म्हणजे आत्मज्ञानानं घेता आलं पाहिजे. आत्मज्ञान असणारा व्यक्ती अशा लोकांकडे जाणारच नाही हो. कारण अशा व्यक्तींच्या हृदयातून ज्यांनी अज्ञान काढलं असे ते सर्वश्रेष्ठ संत श्रेष्ठ हो, संत झाले हो सगळे. अजूनही आहेत जे की वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लांती करी, ते उडी घालून जो तारी तो सद्गुरू जाणावा. बघा, माणसं विषय विकारांमध्ये गटखळ्या खात आहेत हो. काय माणसाची अवस्था करून ठेवली विषय विकारांनी. म्हणून समर्थ म्हटले की अशा विषय विकारांमध्ये अडकलेल्याला सुद्धा सद्गुरू परंपरेनं काय केलं हो, उडी मारून बाजूला काढले. केवढं मोठं श्रेष्ठ कार्य संतांनी केलंय. लक्षात ठेवा, सद्गुरूंनी केले. हे आपल्याला सारासार विचारानं पाहता आलं पाहिजे. आत्मानात्मा विवेक करिता सारासार विचार पाहता पंचभूतांची माईक वार्ता प्रचिता आली. काय सांगितलं हो, आत्मानात्मा विवेक करिता म्हणजे काय सांगितलं इथं की आत्मानात्मा विवेक व सारासार विवेक हे काय सांगितले, पूर्वी सांगितलेले आहेत, पाहिले असता. पंचभूते काय आहेत हो, खोटी आहेत, म्हणजे माईक आहेत. खोटी म्हणजे काय हो, माया आहे ही सगळी. पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आपल्याला अनुभव येतो की हे सुद्धा काय होणार आहे तो आपल्याला. आपण म्हणजे गेल्या समासामध्ये आपल्या समर्थांनी सांगितलंय की काय हो, ही पंचमहाभूते सुद्धा काळानुसार काय होतात हो, देह ठेवला की ही देहामधील पंचमहाभूते सुद्धा आत्मा गेला की ते सोडून जातात हो. तसंच ब्रह्मांडात पण आहे की ती पंचमहाभूत काय होणार आहेत, व नष्ट होणार आहेत. मग काय हे सारासार विवेकानं आपल्याला पाहता आलं पाहिजे की ही पंचमहाभूत काय आहेत हो, सगळं माईक आहे. ह्याची प्रचिती आपण घेतली समर्थ म्हटले. कारण का हो, समर्थांनी आपल्याला अखंड ह्या श्रीमद दासबोध ग्रंथामध्ये पंचमहाभूतांचं सुद्धा सांगितलंय ना हो. मग आपल्याला कळलं की काय हो, शाश्वत काय आहे आणि अशाश्वत काय आहे. ही पंचमहाभूत शाश्वत नाही आहेत. समर्थ म्हटले शाश्वत कोण आहे त्याला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. अस्ति मास त्वचा नाडी रोम हे पाचही पृथ्वीचे गुणधर्म प्रत्यक्ष शरीरे हे वर्म शोधून पहावे. अस्ति मास त्वचा नाडी रोम ही काय आहे तो, ही पृथ्वीच आहे ना. हे देह म्हणजे काय आहे हो, पृथ्वी आहे. म्हणजे त्यामध्ये ही काय आहे तो, अस्ति मास त्वचा नाडी व केस हे पाच पृथ्वीचे काय आहेत, गुणधर्म आहेत. आणि शरीरात हे प्रत्यक्ष पाहून घ्यावेत. समर्थ म्हटले खोटं नाही, हे खरं आहे ना शरीराला. अस्ति मास त्वचा नाडी रोम. रोम
सगळं आहे ना समर्थ म्हटले. शुक्लित श्रोणीत लाळमूत्र स्वेद हे आपाचे पंचक भेद तत्वे समजून विशद करून घ्यावी. म्हणजे बाहेर बघायला जायचं नाही समर्थ म्हटले. पृथ्वी ह्या पिंडामध्येच बघायची हो. पृथ्वी म्हणजे काय हो? अस्थि मांस त्वचा नाडी रोम ही पृथ्वीची लक्षणं. आता शुक्लित श्रोणीत लाळमूत्र स्वेद हे काय आहे हो? आपाचे लक्षण आहे. म्हणजे आप हे आपल्या शरीरामध्येच आहे ना, पाण्याच्या स्वरूपात. मध्ये काय आहे? शुक्लित श्रोणीत लाळमूत्र स्वेद हे काय आहे हो? आपाचे लक्षण आहे. म्हणजे आपल्याला समजून घ्यायचे हो तत्वांची स्वरूपे, नीट समजून घ्यायची हो समर्थ म्हटले. कारण समर्थ आपल्याला विशद करून सांगायला चालेत ना हो. अखंड आपल्याला विशद करून सांगतात समर्थ. म्हणून आपल्याला काय करता आलं पाहिजे हो? विवरता आलं पाहिजे, विवरण करायचं हो. एखादी गोष्ट कळत नसेल तर आपल्याला काय करता आलं पाहिजे हो? विवरण करता आलं पाहिजे. कारण विवरण केल्याशिवाय आपल्याला काही कळत नाही हो. म्हणून समर्थ म्हटले विवरण करता आलं पाहिजे. हे कशात झाले हो? तत्वे म्हणजे शुक्लित श्रोणीत लाळमूत्र स्वेद हे आपाचे लक्षण. परत क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन ही पाचही तेजाचे गुण या तत्वांचे निरूपण केलेचे करावे. म्हणजे त्यामध्ये काय सांगितलं समर्थाने? क्षुधा तृषा म्हणजे क्षुधा तृषा आलस्य निद्रा व मैथुन हे पाचही कशाचं गुण आहेत हो? तेजाचे. आणि या सर्व तत्वांचे निरूपण समर्थ म्हटले निरूपण पुन्हा पुन्हा करायचं आहे हो. पुन्हा पुन्हा केल्याशिवाय आपल्याला लक्षात येणार नाही. चलन वळण प्रसारण निरोध आणि आकुंचन हे पाचही वायूचे गुण श्रोती जाणावे. वायूचे गुण कुठले आहेत हो? आपली जी हालचाल होते ना, चलन वळण प्रसारण निरोध आणि आकुंचन हे कशामुळे आहे हो? अहो साधं देहातील अर्ध्या भागातलं जरी म्हणतात ना माणसं वारं गेलं म्हणजे नेमकं काय हो? वायू तत्व ह्या अर्ध्या देहातून निघून गेलं. त्यामुळं देहाला काय करता येत नाही हो? हालचाल करता येत नाही. मग ते अर्ध शरीर काय होतं हो? निष्क्रिय होतं. हे कशाचं लक्षण आहे समर्थ म्हटले हो? वायूचं. म्हणजे वायू सुद्धा किती महत्त्वाचं आहे देहामध्ये हो. तेज किती महत्त्वाचं आहे, आप किती महत्त्वाचं आहे. आणि दुसरं काय सांगितलं हो? तेज, आप, पृथ्वी सगळं महत्त्वाचं आहे हो घटक. हे आपण विचारानं म्हणजे विवरण केल्याशिवाय समर्थ म्हटले कळत नाही. म्हणून त्यासाठी आपल्याला काय करता आलं पाहिजे हो? विवरण करता आलं पाहिजे. अखंड विवरण केल्याशिवाय हे कळत नाही. चलन वळण प्रसारण निरोध आणि आकुंचन हे पाचही वायूचे गुण श्रोती जाणावे. काम क्रोध शोक मोह भय हा आकाशाचा पर्याय हे विवरल्या विन काय समजो जाणे. काम क्रोध शोक मोह भय ही कशाचं आहे हो तत्व? ही आकाशाचं. आणि हे समर्थ म्हटले की हे सगळं कळण्यासाठी आपल्याला काय करता आलं पाहिजे हो? विवरण केलं पाहिजे. विवरण केल्याशिवाय आपल्याला हे कसं मिळणार समर्थ म्हटले? मिळूच शकत नाही. बघा पहिलं परमार्थामध्ये आता लोक एकमेकाच्या म्हणजे कसं हो? विषय विकारांना काय मिळते हो? माणसाला करायला सांगितलं विवरण. बघा आम्ही लहान असताना म्हणजे 7वी 8वीत असताना काय करायचे हो? सगळे आमचे वडील त्यांचे सहकारी सुट्टी असेल त्या दिवशी एकत्र जमायचे आणि चर्चा कशाची असायची हो? अखंड परमार्थाची चर्चा असायची. आम्ही स्वतः त्या चर्चेमध्ये सहभागी झालेलो आहे. आम्हाला म्हणजे त्यामुळं परमार्थ काय आहे त्या विवरणामुळं काय कळायचं हो? सखोल अभ्यास. म्हणजे ज्यांच्याकडं जे असेल ते काय करायचे हो? विवरण करायचे. हा भाग मला समजला नाही, हा भाग मला समजला नाही, अशा प्रकारे काय करायचे हो? विवरण करायचे. मग त्यामध्ये पुरुष सहभागी असायचे, स्त्रिया सहभागी असायच्या. म्हणजे समर्थ म्हटले तो काळ जरा काय होता हो? वेगळाच होता हो. परंतु जसे काय व्हायला लागलं हो? कलियुगाला सुरुवात म्हणजे समर्थ म्हटले कलियुगाचं काय हो? प्रभाव वाढायला लागलाय हो. मग काय होतंय हो? मग काम क्रोध लोभ मद मत्सर उफाळून येतात. म्हणून समर्थ म्हटले एखादी स्त्रीच्या जास्त सहवासात आलो की चांगला पारमार्थिक पुरुष सुद्धा काय होतो? कधी कधी काय म्हणतात समर्थ भरकटतात माणसं हो. म्हणून विवरण म्हणजे हे सुद्धा काय आहे समर्थ म्हटले एक प्रकारे विवरणच आहे हो. अखंड विवरण करायचे समर्थ म्हटले. एखादा भाग नाही समजला विचारायचा, कुणाला तरी विचारायचा. घरामध्ये पत्नी असेल
परमार्थामध्ये म्हणजे विचारता आलं पाहिजे व विवरण करता आलं पाहिजे. कारण मित्र आपण कशासाठी जमतो? नको त्या कुटाळ्या काढण्यासाठी जमतो. मैत्रिणी नको त्या कुटाळ्या काढण्यासाठी जमतो. मग समर्थ म्हटले अखंड आपण जमायचं कशासाठी हो? जमलो तरी विवरण करता आलं पाहिजे हो. विवरण करता आलं पाहिजे. म्हणजे हे सूक्ष्मातून सूक्ष्म अभ्यास जर करायचा असेल एखाद्या PhD करतील लोक. एवढं समर्थांनी शुद्ध म्हणजे सोप्या भाषेत आपल्याला हा परमार्थ कळवून दिलाय. म्हणजे एका ओळीवरती 2-2 तास आपण बोलू शकतो. एवढं सामर्थ्य या ग्रंथातील प्रत्येक ओळीमध्ये लक्षात ठेवा. म्हणजे केवढं मोठं सामर्थ्य हो. समर्थ म्हटले नुसती पोपटपंची नाही हो. सात्विक अर्थ आपल्याला कळला पाहिजे. अहो आपल्या देहामध्येच तमोगुण कधी आला, रजोगुण कधी आला, सत्वगुण कधी आला, शुद्ध सत्वगुण कधी आला कळलं पाहिजे हो आपल्याला. बघा रजोगुण कधी येतो? एखादा आपल्याला काय पाहिजे असेल एखादी गोष्ट म्हणजे हे सर्व वापरता आले पाहिजेत. कसे वापरायचे ह्याची शिकवण समर्थ आपल्याला देतात हो. अखंड प्रत्येक तत्व महत्त्वाचंच आहे. समर्थ म्हटले मोह नसता तर आपण हा परमार्थ देखील केला नसता हो. मोह आहे ना, मोह कुणाविषयी वापरायचा आहे हो? त्या परब्रह्माला भेटण्यासाठी मोह वापरायचा, त्या परमेश्वराला भेटण्यासाठी मोह वापरायचा आहे. म्हणजे काम, क्रोध, शोक, मोह, भय ही आकाशाचा पर्याय. हे विवरल्या विना काय समजू जाणे. विवरल्याशिवाय कळत नाही हो. समर्थ म्हटले काम आला म्हणजे कामाचा ज्यावेळेस अतिरेक होतो त्यावेळेस वाईट घटना घडतात ना हो. बलात्कार वगैरे त्या ज्या घटना घडतात त्या कशामुळं घडतात हो? ह्या कामाचा अतिरेक झाल्यावर. म्हणून समर्थ म्हटले कामावरती आपल्याला विजय मिळवता आला पाहिजे हो. परंतु कामाचा उद्रेक कशामुळे होतोय हो? जे आपल्याला आता म्हणजे सगळं काय झालंय हो, घरात सगळं इंटरनेट आलंय बरोबर आहे. आणि माणूस काय करतो? त्याचा वाईट वापर करतो, चुकीच्या गोष्टी पाहण्यासाठी वापर करतो. मग चुकीच्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या की कामाची उत्तेजना होणारच ना समर्थ म्हटले. म्हणून कामाचा वापर समर्थ म्हटले कशासाठी करावा? चांगली संतती निर्माण करण्यासाठी करावा. लक्षात घ्या. म्हणजे ज्याची अजून लग्न झालेली नाहीत त्यांना सुद्धा समर्थांनी सांगितलंय हो. प्रत्येक पुरुष आणि स्त्रीनं 3 अवस्था पाळता आले पाहिजेत हो. सावित्री, गायत्री आणि सरस्वती. म्हणजे समर्थांना इथं काय म्हणायचंय? आधी सरस्वतीची म्हणजे जोपर्यंत डोक्यावरती अक्षता पडत नाहीत तोपर्यंत इंद्रियांवरती ताबा मिळवता आला पाहिजे. समर्थ म्हटले शक्य म्हणजे हे अवघड कार्य आहे ते सुद्धा समर्थांनी सोपं करून दिले हो. विजय मिळवायचाच म्हटलं तर मिळवता येतो. लक्षात ठेवा. म्हणून इंद्रिय दमन करायला म्हणजे इंद्रिय समर्थांना इथं काय सांगायचं? स्वतःवरती कंट्रोल करता आला पाहिजे हो. कामाचा वापर कशासाठी पाहिजे हो? संतती, उत्तमाची संतती निर्माण करण्यासाठी. आणि क्रोध कशासाठी वापरायचा आहे हो? एखादं वाईट घटना घडत असेल तर तिथं ती अडवता आली पाहिजे हो. राग आला पाहिजे हो आपल्याला. चुकीचं घडतंय, चुकीचं बोलतायत आणि तो खूप मोठ्या पोस्टवर आहे परंतु त्याचं आचरण चुकीचं आहे. म्हणजे कुठलाही व्यक्ती मोठ्या अधिकारपदावर जरी असेल तरी त्याला चुकीची गोष्ट करण्याचा अधिकार नाही. कुणाच्या म्हणजे त्यांना निवडलंय कशासाठी हो? आता जे अधिकारी आहेत विचार करा, जे अधिकारी आहेत त्यांना ह्यांना पगार कोण देतं हो? सगळं हा लोकांचा पैसा आहे हो. हा कुणाचा आहे हो? जनतेचा पैसाच म्हणजे गोळा करून त्यांना काय केलं म्हणजे जनतेच्या संरक्षणासाठी त्यांना निवडलेलं आहे हो. मग त्यांनी त्यांचं कार्य करता आलं पाहिजे ना. समर्थ म्हटले ज्यांना आपल्याला ज्या कामासाठी निवडलंय तेच काम आपल्याला करता आलं पाहिजे. जर आपल्याकडून ते घडत नसेल तर आपल्याला राग आला पाहिजे हो. का घडत नाही? चांगलं कार्य करण्यासाठी मला परमेश्वराने निर्माण केले. म्हणजे समर्थ म्हटले ज्या त्या युगानुसार छत्रपती शिवाजी महाराज घडले पाहिजेत हो. ज्या त्या युगानुसार आपल्याला तसं आचरण करता आलं पाहिजे. अवघड काय नाही, करणं शक्य आहे. म्हणजे अहंकार येऊन द्यायचा नाही. समर्थ म्हटले सूक्ष्मातून अभ्यास करून आपल्याला तसं आचरण करता आलं पाहिजे. क्रोध, शोक, मोह, भय, भीती पाहिजे कशाची हो? विषय विकारांची भीती वाटली पाहिजे. नको आपल्याला त्यांच्या नादाला लागायचं नाही. मोह कशाचा पाहिजे हो? परमेश्वराचा.
अखंड त्याच्या भेटीसाठी आपल्याकडं काय पाहिजे हो, मोह पाहिजे. हा आकाशाचा पर्याय हे विवरल्या विन काय समजो जाणे. असो ऐसे हे स्थूळ शरीर 25 तत्वांचा विस्तार. आता सूक्ष्म देहाचा विचार बोरिजेल. आता ही काय पाहिली आपण हो, स्थूळ ऐसो ऐसे हे स्थूळ शरीर, स्थूळ शरीराची तत्वांची लक्षणं पाहिली आपण. ही आता 25 तत्वांचा विस्तार कुठला हो. आता आपण हे स्थूळ काय पाहिली, स्थूळ शरीराची तत्व कोणती आहेत ती पाहिली. कुठली कुठली बघितली हो, अस्थि मांस त्वचा नाडी रोम हे पृथ्वीची लक्षणं. शुक्लित श्रोणित लाळमूत्र स्वेद हे आपाचे लक्षण. क्षुधा तृषा लशन निद्रा मैथून हे तेजाचे गुण. चळण वळण प्रसारण निरोध आणि आकुंचन हे वायूचे गुण. काम क्रोध शोक मोह वय हे आकाशाचे गुण. म्हणजे समर्थ म्हटले 5 5 25 असा हा काय आहे हो. असो ऐसे हे स्थूळ शरीर 25 तत्वांचा विस्तार. आता सूक्ष्म देहाचा विचार बोलिजेल. आता सूक्ष्म देह काय आहे ते समर्थाने पुन्हा पुन्हा समर्थ आपल्याला जाणीव करून देतात. पुन्हा पुन्हा विवरण करायचं. कारण का हो, विवरण केल्याशिवाय आपल्याला हे सूक्ष्म देह स्थूळ देह काय कळणार आहे हो, काहीच कळणार नाही. म्हणून समर्थ म्हटले सावधपणे ऐका हो. अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार आकाश पंचकाचा विचार. पुढे वायो निरोत्तर होऊन ऐका. काय सांगितलं हो, अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार ही कशाचा विचार आहे, आकाश पंचकाचा. म्हणजे समर्थाने इथं काय सांगितले, आकाश पंचक होय हो. हे सगळं काय आहे, आकाश पंचक आहे. पुढं काय दिलंय बघा, व्यान समान उदान प्राणी आणि अपान ऐसे हे 5ही गुण वायू तत्वाचे. म्हणजे हे सूक्ष्म देहामधले चाललंय हो आपल्याला. सूक्ष्म देहामध्ये आकाश तत्वामध्ये कुठले आहेत हो, अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार. अंतकरणामध्ये म्हणून समर्थांनी सांगितलं ना आपल्याला, अंतकरणामध्ये एखादी गोष्ट आपल्याला करावीशी वाटली तर मनाकडं काय येतो, क्लेश येतो. म्हणजे चिंता येते, करू का न करू. परंतु बुद्धी जर सात्विक असेल तर बुद्धी काय म्हणते, आपल्याला केलंच पाहिजे. आणि चित्त काय करतं, त्या दृष्टीने चिंतन करायला लागतं. आणि मग अहंकार येतो की मला हे काम केलंच पाहिजे, माझ्याकडून होणारच आहे. मग ते कार्यसिद्धीत जातं. म्हणजे मग ते कुठलं चांगलं कार्य असू द्या, एखादा IAS घडायचं असेल, एखाद्याला काय हो अधिकारी घडायचं असेल, तरी त्याच्या अंतःकरणामध्ये ते निर्मिती झाली पाहिजे हो. समर्थ म्हटले म्हणजे कुठलं मला सात्विक काय बनायचंय, IAS बनायचंय, IPS बनायचंय, मला म्हणजे मोठं मोठं अधिकारी बनायचंय. हा अंतःकरणामध्ये विचार निर्माण झाला पाहिजे हो. त्याशिवाय मनाकडे येत नाही. मग मनाकडं काय येतं, मी होईल का नाही होईल, माझ्याच्यानं हे शक्य आहे का नाही, माझ्याकडं पैसा नाही काय नाही. समर्थ म्हटले बुद्धी काय म्हणते, काय नको विचार करू, आपण त्या दृष्टीनं प्रयत्न करू. आणि प्रयत्न बुद्धी करायला लागते. मग चित्तात काय येतो, चिंतन येतं त्या दृष्टीनं, काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. आणि त्यानुसार काय आला पाहिजे, अहंकार आला पाहिजे. मग मी हे काम करूनच दाखवेन. मग त्यावेळेस काय काय होतं, कार्यसिद्धीस जातं. म्हणून अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार हा अशा आकाश पंचकाचा विचार आहे. आता पुढं व्यान समान उदान प्राण आणि अपान हे काय आहे, तो वायुतत्व आहे. म्हणजे वायुतत्वाचे भेद आहे. आता पुढं काय सांगितलंय, श्रोत्र त्वचा चक्षु जिवा घ्राण हे 5ही तेजाचे गुण. आता आपसावधान होऊ नये का. समर्थ म्हटले तेजाचे, सूक्ष्म देहामध्ये तेजाचे कुठले गुण आहेत तो, कान त्वचा डोळे जीभ व नाक हे 5 कशाचे गुण आहेत व तेजाचे. तेजाचे काय हो, कारण जीभ काय बोलली, एखादा शब्द बोलते ना, अंधे का पुत्र अंधा होत आहे असं कोण म्हणलं हो, अंधे का पुत्र अंधा आहे कोण म्हणलं, कोण म्हणलं आपल्याला माहिती आहे. मग काय घडलं हो, महाभारत घडलं ना. द्रौपदी म्हणली ना अंधे का पुत्र अंधा होत आहे. मग महाभारत घडलं एका शब्दावरून. म्हणजे किती धारण किती तेज आहे त्या जिभेमध्ये, विचार करा. म्हणून समर्थ म्हटले विचार करून बोलता आलं पाहिजे. कारण का हो, सगळ्या घटना कुठं घडतात हो, मुखातूनच घडतात ना, कळत नाही आपल्याला. परंतु वाचा म्हणजे कान त्वचा डोळे जीभ व नाक, जिभेमुळंच आपण सगळे काय करतो, जिभेमुळंच बोलू शकतो ना, नाहीतर नाही बोलू शकत. जीभ नसेल तर आपल्याला बोलता येणार नाही. म्हणून जीभ काय
आणि जिभेच्याच हातात सगळं आहे हो. चव बघते ती कोण हो? जिभच बघते ना. मग चांगल्या चवीचंच खाता आलं पाहिजे हो. समर्थ म्हटले आपण जी काय व्यसनं करतो त्याला एकालाही चव नसते. घांजार त्या श्वानापुढं जरी टाकलं, कुत्र्यासमोर जरी ते टाकलं ना तर ते कुत्रं शिवत नाही. कुत्र्याला मिसरी चाटायला दिली तर चाटेल का हो? नाही चाटत, वाससुद्धा घेत नाही. लक्षात घ्या. म्हणजे माणसं जे व्यसन करतायत ते काय आहे हो? म्हणजे समर्थ म्हटले जिभेला त्याची काय कळली पाहिजे, चव कळली पाहिजे, काय घ्यावं काय नाही हे कळलं पाहिजे. नंतर काय सांगितलंय हो? आता आप सावधान होऊ नये का, वाचा पाणी पादशिष्ण गुद, हे आपाचे गुण प्रसिद्ध, आता पृथ्वी विशद निरोपिली. म्हणजे वाचा पाणी म्हणजे हे काय आहे हो? सगळं वाचा, हात पाय शिष्ण गुद हे काय आहे हो? आपतत्वाचे प्रसिद्ध गुण आहेत. आणि पुढे पृथ्वीचे गुण स्पष्ट सांगितले. आता पृथ्वीचे कुठले गुण आहेत हो? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पृथ्वीचे गुण विशद ऐसे हे 25 तत्वभेद सूक्ष्म देहाचे. म्हणजे हे सगळं जे सांगितलंय ते काय आहे हो? म्हणजे सूक्ष्म देहाचे, म्हणजे सूक्ष्म देहाचे काय आहेत? हे 25 तत्वभेद आहेत. लक्षात ठेवा. म्हणजे किती अभ्यास केला असेल हो, डोक्याच्या वरून जाते ना हो सगळं. समर्थ म्हटले लक्षात ठेवायचं. स्थूळ कुठले गुण आहेत 5 तत्वांचे आणि सूक्ष्म कुठले 5 गुण आहेत ते त्याचा विचार करता आला पाहिजे हो, त्याचा अभ्यास करता आला पाहिजे. समर्थ म्हटले पुन्हा पुन्हा वाचता आलं पाहिजे हो आपल्याला. म्हणजे समर्थाने इथं काय सांगितलं? स्थूळ सूक्ष्माचे कुठले देह आहेत हो? स्थूळमध्ये काय येतं हो? अस्थि, मांस, त्वचा, नाडी, रोम, शुक्ली, श्रोणित, लाळ, मूत्र, स्वेद, क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, मैथून, परत चळण, वळण, प्रसारण, निरोध, आकुंचन, काम, क्रोध, शोक, मोह, भय ही काय आहेत व स्थूळ देहाची पंचतत्व आहेत. 5 25 अशी पंचतत्व आहेत ना. 25 तत्वभेद आहेत ना सूक्ष्म देहाचे. म्हणजे स्थूळ देहाचे हे 25 तत्वभेद आहेत. कुठले? अस्थि, मांस, त्वचा, नाडी, रोम हे जे दिसतंय आपल्याला डोळ्याला ते काय आहे तो? स्थूळ देहाची लक्षणं आहेत. स्थूळ देहाचे 25 तत्व आहेत. तसेच समर्थ म्हटले सूक्ष्म देहाचे 25 तत्व कुठले आहेत? तर अंतकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, व्यान, समान, उदान, प्राणी अपान, श्रोत, त्वचा, चक्षु, जिवा, घ्राण, वाचा, पाणी, पाद, शिष्ण, गुद, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे काय आहेत हो? सूक्ष्म देहाची 25 तत्वभेद आहेत. म्हणजे सूक्ष्म देह काय, स्थूळ देह काय हे आपल्याला कळलं ना आता. म्हणजे समर्थांनी सविस्तर म्हणजे देताना समास कुठला दिलाय हो? तनुचतुष्टय नाम. म्हणजे ही तनु जी बनली ती 4 भाग दिले ना सुरुवातीला. स्थूळ, सूक्ष्म, कारण, महाकारण, देह आहे जागृती, स्वप्न, सुसुप्ती, पूर्ण, तुर्या, विश्व, तेजस, प्राज्ञ, प्रदेगात्मा. म्हणजे समर्थांनी हे आपल्याला का दिलंय हो? अभ्यासाला सगळं कळलं पाहिजे हो आपल्याला, की ह्या देहाचं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे. मग माणूस हा देह सोडणार नाही. काय जण काय करतात तो? देह मरत नसेल तरी त्याला काय करतात तो? आत्महत्या सारखं पाप नाही. समर्थ म्हटले आत्महत्या कधी करायची नाही. कारण का हो? आत्महत्या म्हणजे सरळ हे परमेश्वराने निर्माण केलेल्या वस्तूवरती घात केल्यासारखं आहे हो. म्हणून आलोय ना या देहामध्ये प्रत्येक म्हणजे उपभोग घेता आला पाहिजे. समर्थ म्हटले विषय विकारांना वापरायचंय. विषय विकार नाही वापरायचं ठरवलं तर आपण जगू शकणार नाही हो. समर्थ म्हटले कामापुरते वापरायचेत. म्हणजे कामापुरते म्हणजे काय हो? जिथं म्हणजे थोडक्यात काय हो? चांगल्या गोष्टी करण्यासाठी त्याचा वापर करता आला पाहिजे, वाईटासाठी करायचा नाही. कारण विषय विकार लय वाईट आहेत. भल्यांना काय करतात हो? लोभ आला तर एखाद्या भल्या मोठ्या माणसाला जर लोभ आलाच तर सामान्य जनतेचं काय आहे हो? हालच की कुत्र्यासारखं. सपोज वडिलांनाच लोभ आला घर चालवणाऱ्या तर घराची वाटच लागणार आहे ना. म्हणून लोभ येऊन द्यायचा नाही समर्थ म्हटले. कारण का हो? प्रत्येक अधिकाऱ्यानं लक्षात ठेवायची एक गोष्ट की आपण एखाद्या जर भ्रष्टाचार करत असेल, एखाद्या वस्तूची लाच घेत असेल तर आपल्या पाठीमागं आपल्यावर किती जण अवलंबून आहेत. आपण जर लाच घेताना सापडलो तर त्यांना कसलं जीवन जगावं लागेल.
त्यांना कुठल्या अवस्थेतून जावं लागेल या गोष्टीचं भान असू द्या, काय असू द्या. कारण लाच घेताना पकडलं तर काय येतो, पहिला फोटो येतो पेपरमध्ये फोटो आला की तो जर कितीही मोठ्या पदावर जरी असला, एकदा का तो लाचलुचपत कायद्यामध्ये अडकला तर काय होतं, बदनामी होते सगळीकडं. मग तो भले त्यानं काय काय लोकांनी तर काय केलं, सुसाईड केले की असं म्हणजे सापडले की समर्थ म्हटले अरे सापडून सुसाईड करण्यापेक्षा सापडूच नको ना. म्हणजे सापडू नको म्हणजे काय, समर्थ म्हटले असलं कर्मच करू नको ना. कशाला पाहिजे भ्रष्टाचार, तुला भरपूर दिले आणि भरपूर पगार दिले, तो आता भरपूर पगार आहेत सगळ्यांना, तरी देखील माणसाला अपुरच पडते का तर भौतिक सुख. असाच बंगला, इथं बंगला पाहिजे, गावाला बंगला पाहिजे, जमीन पाहिजे, 100 एकर जमीन पाहिजे, मी एवढंच कमावणार, मी तेवढंच, म्हणून सगळीकडे भ्रष्टाचार करत सुटायचं का. समर्थ म्हटले नाही रे बाबा, एक गोष्ट जाणीवेतून लक्षात ठेवायची की आपण जर ह्या जाळ्यात सापडलो तर आपल्या पाठीमागं काय होईल सर्वांचं, या गोष्टीचा विचार विनिमय झाला पाहिजे. म्हणून वडिलांना लोभ येऊ द्यायचा नाही हो. वडील असू द्या, आई असू द्या, जे सर्व्हिस करतायत त्यांनी स्वतःला काय ठेवायचं, कंट्रोल ठेवायचं समर्थ म्हटले. कारण हे विवरण केल्याशिवाय कळत नाही हो. समर्थ म्हटले विवरण केल्याशिवाय कळत नाही. म्हणजे एवढा देह आपल्याला उत्तमाचा दिलाय, परंतु या सर्व उत्तमाच्या देहामध्ये ही जी तत्व आहेत सूक्ष्म रूपानं ती कार्य करतायत ना हो आपल्या देहामध्ये. सगळेजण कार्य करतायत आपापलं, सगळेजण आपापलं प्रामाणिकपणे कार्य करतायत. फक्त मनुष्य काय करतो, मनुष्य त्यात आडवा पाय घालून वेगळं कुकर्म करतो. म्हणून समर्थ म्हटले वेगळं कुकर्म करायचं नाही, सरळ रेषेत चालायला शिकायचं आहे. कारण का हो, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहेत, चांगली बाजू आणि वाईट बाजू. आपल्याला दोन्ही बाजूने विचार करता आला पाहिजे. प्रत्येक गोष्ट वाईट करताना बघा, एखादा माणूस रागाने काय करतो, फडशा पाडतो एखाद्याचा. व समर्थ म्हटले राग किती काळाचा असतो, क्षणाचा राग असतो, परंतु त्याचे पडसाद किती पिढ्यांवरती उठत असतात हो. काय म्हणजे त्या माणसाला किंमत राहते का हो. एखाद्याला जर त्यानं मारलं तर त्याला किंमत राहते का समाजात, नाही राहत, आणि शिक्षा मिळते, जेल भोगावी लागते. मग समर्थ म्हटले एवढं करण्यापेक्षा क्रोधावरती कंट्रोल करता आला पाहिजे हो. आणि क्रोधावरती कंट्रोल करायचा असेल तर समर्थांच्या शिकवणीत राहता आलं पाहिजे. म्हणजे काम, क्रोध, परत काय सांगितलं व लोभ, म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचे, सगळेजण वापरायचे पण प्रमाणात वापरायचे हो. ज्या गोष्टीतून स्वदेहाचं, स्वधर्माचं रक्षण होईल अशीच कर्म आपल्याला करायचे, अन्यथा आपल्याला काही नको. समर्थ म्हटले अरे भौतिक सुख काय असतं. म्हणजे एक जण म्हणाला की मी काय बांधले व सोन्याचं टॉयलेट बांधले. समर्थ म्हटले अरे सोन्याचं जरी बांधलं तरी त्यात विधीच करायचा आहे ना, त्यात काय वेगळं करत बसणार आहे का. मग ते सोन्याचं असलं आणि साधं असलं तरी असण्याला फार महत्त्व आहे. समर्थ म्हटले असण्याला फार महत्त्व आहे. मग ते मंदिर बघा, मंदिर सोन्याचं जरी असलं आणि साधं जरी मंदिर सागवानी लाकडाचं किंवा साध्या लाकडाचं जरी मंदिर असेल तरी त्यात बसणाऱ्या देवाविषयी आपली कशी श्रद्धा आहे ते फार महत्त्वाचं आहे हो. आपण दिखाव्यासाठी धावत असतो. समर्थ म्हटले कुठलीही गाडी घेतली तरी ती गाडी काय आहे हो. समर्थ म्हटले गाडीच आहे ना, 4 चाकं असतात गाडी, शेवटी सगळ्याला 4 चाकीत लागणार आहे ना हो जाण्यासाठी. कारण 4 माणसांनी उचलल्याशिवाय देह जात नाही मेल्यानंतर. म्हणून समर्थ म्हटले कशात अडकत बसायचं नाही, भौतिक सुखात अडकत बसायचं नाही. कारण त्या भौतिक सुखामुळं दिखावा करण्यासाठी माणसं काय करतात हो, भ्रष्टाचार करतात. मग समर्थ म्हटले कितीही भ्रष्टाचार करून कितीही संपत्ती जमा केली तरी एक दिवस मरण आहेच हो. अचानक जाणं आलं सगळं राहील ना जाग्यावर, सगळंच राहतं ना हो जाग्यावरती. जे काय आपण कमवलं ते सगळं सोडून जावं लागतं, क्षणार्धात सगळं सोडून जावं लागतं. म्हणून समर्थ म्हटले जे आपण चांगल्या मार्गाने जे कमवलंय, चांगल्या जर मार्गाने आपण कमवलेलं असेल तर आपल्याला कुणीही शिवेसाप देणार नाही हो मेल्यावर. परंतु जर आपण कोणाचं लुबडून घेतलेलं असेल, म्हणजे कोणाला फसवून घेतलेलं असेल तर समर्थ म्हटले मात्र त्या गोष्टीमध्ये मात्र काय हो भोगावे लागतात. कारण कसं हो, कौरवाने अखंड
सुईच्या टोकावर राहिली एवढी सुद्धा जागा देणार नाही असं पांडवाला म्हणले ना हो. परंतु त्यामुळं युद्ध घडलं ना. आणि विनाश कोणाचा झाला हो? 100 पुत्रांचा विनाश झाला आणि 5 पुत्र आहे असे राहिले. म्हणजे विचार करायची गोष्ट, आपण किती जरी असलो संख्या मोठी तरी जर आपल्याकडं अधर्म असेल तर काही उपयोगाचं नाही. हा सारासार विवेक घ्यायचा आहे हो. त्या कथेतून, त्या गोष्टीतून काय सारासार विवेक घ्यायचा आहे की आपण कितीही संख्येने म्हणजे एकजूट असलो आणि मोठी संख्या असली ना आपल्याकडं खूप सामर्थ्य, काही कमी होतं का त्यांच्याकडं? सगळं होतं. कौरवांकडं काय कमी होतं का? धनधान्य, सैनिक, सगळंच आहे त्यांच्याकडं भरपूर प्रमाणात होतं. पांडवांना काहीच दिलं नव्हतं, दुसऱ्यांवर अवलंबून होते. लक्षात घ्या. तरी देखील विजय कोणाचा झाला हो? पांडवांचा झाला. कारण का हो? धर्माच्या बाजूनं जो आहे त्याच्या बाजूने नेहमी कोण असतो? परमेश्वर असतो. म्हणून अधर्माचा विनाशच होतो. ही गोष्ट डोक्यात भिनवायची. समर्थ म्हणले काय? आपण जर अधर्म करत असू तर आपला विनाश निश्चित आहे, आणि जर धर्माने वावरत असू तर आपला विजय निश्चित आहे. कारण का हो? आपण मेल्यानंतरही आपला विजय होतो. लक्षात ठेवा. कसा? आपलं जर नाव निघत असेल ही चांगला होता बाबा व्यक्ती, तर आपला काय झाला हो? विजय झाला. म्हणून कर्म करताना सुद्धा समर्थ म्हटले विचार करून करता आली पाहिजेत. ही तत्व वापरताना सुद्धा विचारपूर्वक वापरता आली पाहिजेत आणि विवरण करता आलं पाहिजे हो. हे सगळं विवरणच आहे. विवरण म्हणून घ्या, उत्तमाचं श्रवण करा आणि उत्तमाचं जीवन जगा, असंच समर्थाने आपल्याला सांगितलेलं आहे. शब्द, स्पर्श, रूपरस, गंध हे पृथ्वीचे गुण विशद, ऐसे हे 25 तत्वभेद सूक्ष्म देहाचे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे तनुचतुष्टयनाम समास 9वा. जय जय रघुवीर समर्थ.